हाय फ्रेंड्स, स्वागत करते मी माझ्या ब्लॉगमध्ये. तर चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर हे आमचे दोन कुत्रे तुम्ही बघू शकता आणि खूप ब्युटिफुल आहेत हे. मला कुत्रे अजिबात आवडत नाहीये, पण हे माझ्या मुलांचे फेवरेट आहे, यांचे पण फेवरेट आहे. तर हे दोनही कुत्रे दिवसभर किती भांडण करतात. मी त्यांचा 10 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. आणि यांनी हे सगळं कचरा जो आहे ते यांनी डस्टबिनमधून इथं आणून खेळायला घेतलेला आहे. तर आता पुन्हा मी तो आवरून घेणार आहे. तर अगोदर मी त्यांचा इथे व्हिडिओ काढते आणि मग तुम्हाला दाखवते की आमचे टॉमी चाल टॉमी. तर हे दोघे कसे आहेत आमचेवाले टॉमी आणि टफी, आणि किती भांडण करतात ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला मी इथून पुढे व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार. तर सकाळची वेळ होती जेव्हा मी उठले आणि माझं झाडझूड पण झालेली नव्हती तेव्हाचा हा इथे व्हिडिओ मी यांचं बघितला. आणि यांचे रात्रभर पण असेच भांडणं चालू होते, म्हणून म्हटलं की आता यांचं दिवसा भांडण आपण बघूया. तर यांनी रात्रीच्या दुधाच्या पिशव्या डस्टबिनमध्ये, डस्टबिन म्हणजे मी एक प्लास्टिकची बकेट केलेली आहे, त्याच्यामध्ये मी कचरा जो टाकते तर हे तिथून उचलून इथे अंगणात आणून यांनी कपडे वगैरे आणून, तर यांचा सकाळी म्हणजे अगदीच सकाळी हा दोघांचा धिंगाणा चालू होता. तर सगळं अंगणामध्ये जे आहे तर यांचे कचरा वगैरे इकडे तिकडे पडलेले, दुधाच्या पिशव्या, प्लास्टिकच्या पिशव्या, कापडं सगळ्यांनी खेळायला घेतलेलं. आणि तुम्ही बघू शकता तर हा जो टॉमी आहे हा जरासा मोठा आहे, तर तो आर्यनचा आहे आणि टफी आदितीचा आहे. तर दोघांचे दोन जे कुत्रे आहेत वेगवेगळे आहेत. तर जो टफी आहे तो खूप हुशार आहे आणि टॉमी पण. तर तो चाललेला आहे गेटच्या तिकडे, त्याला जायचं आहे टॉयलेटला. सकाळची वेळ आहे आणि त्याला जायचंच आहे. त्याला इकडे बोलावून घेतलं आणि तो लगेचच मागं फिरला. पण मला माहित नव्हतं की याला जायचं कशासाठी आहे. मी म्हटलं की बाहेर जाईल. आणि तसंच कुत्रे खूप सुंदर आहेत माझे दोन्ही, डॉगी खूपच जास्त ब्युटिफुल आहे. तर कोणी पण घेऊन जाईल त्यांना. तर त्यामुळे मी म्हटलं की टफी इकडे ये. तर तो रिटर्न आला, माझं ऐकलं, पण मला त्याला जाऊन द्यायला पाहिजे होतं. मी म्हटलं की गेल्यानंतर तिकडेच जातात. आणि मग पण तो जरासा बेचैन होता, त्याला बहुतेक नाही 100% त्यांना टॉयलेटला जायचं होतं. तो पुन्हा तिकडे गेला आणि ते दोनदा तीनदा तिकडे गेला. तर मला ते कळलं नाही, कारण माझं कसं मी जास्त लक्ष कुत्र्यांकडे देत नाहीये, अजून खूप छोटे आहेत हे. आणि आतापर्यंत जेवढे माझ्या घरी एवढ्या कुत्रे आल्यापासून, हे डॉगीज आल्यापासून, तर जेवढे माझ्या घरी आलेले आहेत तर सगळ्यांना हे कुत्रे खूप आवडलेले आहेत. सगळे म्हणतात की आम्हाला एक पिल्लू देऊन टाका. तर मी म्हटलं की नाही, आम्हीच हे कुत्रे आमच्यासाठी आणलेले आहे, तर मी देऊ शकत नाहीये. तर माझ्या मुलांना यांना कुत्रे म्हटल्यानंतर खूप राग येतो. त्यांना डॉगीज म्हणलं पाहिजे, पप्पी म्हणलं पाहिजे, असं त्यांचं असतं. पण माझला तसं काही वाटत नाही आहे. आता मी इथे व्हिडिओ बनवते म्हणून मी काही इथे माझ्या पद्धतीने बोलू शकते. तर मग जो टफी होता तर त्याला आम्ही बाहेर जाऊन दिलं नाहीये. तर मग त्याने जे आहे भरून घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावं लागणार आहे. आणि तिथे टॉमी लगेच गेला होता, तर मी त्याला बोलवून घेतलं. आणि कुत्रे आता म्हणजे समजदार झालेले आहेत, म्हणजे ते आता माझ्या ग्राउंडमध्ये घाण करणार नाहीये, त्यांच्या मनाने बाहेर जाऊ शकतात. पण दोनदा मी टफीला मागे बोलावून घेतल्यामुळे तो मागे आला आणि हे माझ्या लक्षात आलं. आता नेक्स्ट टाइम मी असं नाही करणार आहे. बाहेर जायचं असलं तर जाऊन त्यांना रिटर्न ते येतात रिटर्न. तर आता सकाळचीच वेळ आहे, त्यामुळे आज मला हे कळलेलं आहे. मी एरवी त्यांच्याकडे लक्ष दिलं नव्हतं, पण मी सहज व्हिडिओ काढत होते म्हणून हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि आदिती पण मला बोलली होती की मम्मी, आर्यनचा जो टॉमी आहे ना तो डायरेक्ट पेरूच्या बागामध्ये जात असतो. तर हे कुत्रे जे आहे तर यांना आता टॉयलेटला वगैरे जायला ते बागामध्ये जातात. म्हणजे एवढे समजदार झाले आहेत आणि खूप छोटे आहेत हे, म्हणजे असे पण नाही की खूप मोठे आहेत. आणि पहिले पण आमचे टॉमी आणि आणखीन 2 जोडीचे आम्ही असे डॉगीज आणलेले होते, ते ब्राऊन कलरचे होते. ते पण मागे मी चॅनलवर टाकलेले होते, तर ते पण असेच सुंदर होते. तर आमचा जो टॉमी आहे, जो मोठा टॉमी होता ब्राऊन कलरचा, तर त्याला बिबट्याने किंवा वाघाने नेलेला आहे. आमच्या इकडे तसाच वाघांचा बिबट्यांचा सुळसुळाट असतो, तर त्याला घेऊन गेलेले आहे. तर मग त्यामुळे आम्ही पुन्हा खूप दिवसांनी, टॉमी गेल्यानंतर 4-5 महिन्यांनी जे आहे तर मला वाटतं 5-6 महिन्यांनी आता आमच्याकडे पुन्हा 2 असेच ब्युटिफुल डॉगीज आलेले आहेत. आणि नेहमी 2च आहेत. तर आणखीन पहिला एक शेरू आहे, तो पण आहे, पण तो आता म्हातारा झालेला आहे, वयस्कर आहे. तर शेरूला सुद्धा, शेरू इथे आरामशीर बसलेला असतो. आता शेरूमध्ये स्टॅमिना राहिलेला नाही आहे, वयस्कर झाला असल्यामुळे तो आता म्हणजे कोणी आल्यानंतर जास्त प्रतिकार करत नाही आहे. तर त्यामुळे आम्ही नवीन डॉगीज आणण्याचं ठरवलं होतं. आणि मुलांना खूप आवडतात, मला तर बिलकुल आवडत नाही. इथे अंगणामध्ये जरी खेळत असले तरी मला आवडत नाही आहे. पण मग मुलांच्यासाठी आणि यांच्यासाठी, आणि रानची वस्ती असल्यामुळे घरी जे आहेत ना, तर आमच्या इकडे प्रत्येकाकडे एक कुत्रा जो आहे तर त्यांच्या दाराला बांधलेलं असतं. पण आता नवीन जाती आलेल्या आहेत कुत्र्यांच्या. तर मुलं म्हणतात मम्मी पोमेरियन, आणखीन
कुठले कुठले काय प्रकार सांगत असतात मुलं, आपल्याला तो डॉगीज पाहिजे, हाच पाहिजे. आणि मी ऐकते की जे डॉगीजचे रेट आहेत ना ते 20,000 10,000 असे बरेचसे वाढलेले रेट आहेत. खूपच महाग पण मिळत आहेत. पण आम्हाला विकत घेण्याची वेळ आलेली नाही आहे. तर आमच्या तिथे जे कोबा करायला किंवा आता गोट फार्म झाला आहे ना, तर तिथले मुलं जे आहेत त्यांचे गावाकडचेच आहेत. तर त्यांनीच हे आम्हाला 2 दिलेले आहेत. ते बोलले की अजून पण 2-3 होते त्यांच्याकडे, पण मग त्यावेळेस जे आहे आम्हाला 2च पाहिजे होते. मग आम्ही 2च घेऊन आलो त्यांच्याकडे. आणि हे डॉगीजसाठी यांनी 1 तास लावला होता, पण त्या मुलांना यांनी ते आणायलाच लावले. मग 2ही आमच्या घरी आल्यानंतर आदितीला आर्यनला खूप आनंद झाला. दोघांनी लगेच त्यांचे डॉगीज डिव्हाइड करून घेत असतात. आणि नेहमी आर्यनचा ब्युटिफुल असा डॉग येत असतो. आदितीचा जो आहे ना तर खूप जास्त सुंदर नसतो, असं मला वाटतं बारीक असतो, वीक असतो. तसे 2ही दिसायला छान आहेत. पण आर्यन जो निवडतो ना त्याची तब्येत खूप छान होते. आणि आदिती जो निवडते ना तो गरीब असतो, आणि हा पण खूप गरीब आहे. आदितीचा जो आहे थोडासा छोटा आहे. आणि टॉमी जो आहे ना तर तो खूप दादागिरी करतो टफीवरती. तर टॉमी आणि टफी असं यांचं नाव आहे. तर तुम्ही बघू शकता हा टॉमी आहे आणि खूप जास्त ब्युटिफुल आहे टॉमी. मला पण टॉमी जास्त आवडतो आणि टफी इकडे आवडतो, टॉमीपेक्षा कमी. तर इथे गरीब आहे आणि एकदम शांत पद्धतीने बसलेला असतो. बघ इकडे. तर टॉमी या टफीची खोड काढतो आणि त्याला चिडवून देतो आणि मग या दोघांमध्ये भांडणं होतात. तर यांचे भांडणं खूप बघण्यात मजा येते. मग टफी पण काही कमी नाही आहे. जर त्याच्या अंगावर धावून आल्यानंतर टफी प्रतिकार करतो, चांगल्यापैकी टफी प्रतिकार करतो आणि तो पण दोघं एकमेकांना चावायला बघतात. तर हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्ही पुढे व्हिडिओ एन्जॉय करा, आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.